हाय 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 माझी यूट्यूब फॅमिली, कसे आहात? बरे आहात ना? तर चला, आज मी पुन्हा एक नवीन ब्लॉग घेऊन आलेले आपल्यासाठी. रेसिपी घेऊन आलेले मी पास्त्याची. तर मी आज बनवणार आहे पत्ताकोबी आणि पास्ता. पत्ताकोबी आणि पास्ता मी बनवणार आहे. त्यासाठी घेतलेले मी 250 ग्रॅम पास्ता, 250 ग्रॅम पत्ताकोबी, 1 टमाटर, 2 मध्यम आकाराचे कांदे. आणि चला पुढं मी तर साहित्य दाखवणारच आहे. तर मी आज कुकरमध्ये 1 शिट्टीमध्ये पास्ता शिजवून घेणार आहे. त्यासाठी शेगडीवर कुकर ठेवलेले पाणी गरम होण्यासाठी. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. त्यात 1 चमचा मीठ घालून 2 चमचे आपण त्यामध्ये तेल घालणार आहोत. यासाठी किती पास्ता एकमेकाला चिटकला नाही पाहिजे. आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. जर थंड्या पाण्यात आपण पास्ता टाकला तर तो तळाला जाऊन बसण्यानुसार गिजगिज चिखलासारखं होईल. तर त्यासाठी तसं न करता आपण पाण्याला चांगली उकळी आणणार आहोत. आणि 1 चमचा मीठ, 2 चमचे तेल टाकून ज्यावेळेस आपण पास्ता कुकरमध्ये टाकणार आहोत त्यावेळेस तो चांगला आपल्याला हलवून घ्यायचा आहे, म्हणजे तो एकदम मोकळा शिजला जाईल. 1 शिट्टी झालेली कुकरची पास्ता काढून मी थाळीत ठेवलेला आहे. आणि त्या आता पास्तासाठी लागणारं साहित्य 250 ग्रॅम पत्ताकोबी, टॅमॅटो सॉस, रेड चिली सॉस, मीठ, पास्ता मसाला, टमाटर, कांदा, कोथिंबीर आणि मेयोनीज. तर चला, आता आपण पास्त्याला सुरुवात करणार आहोत. तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे मी कढई. आता कढई ठेवलेली, तेल गरम होण्यासाठी 1 पळी त्याच्यात तेल टाकणार आहे. आपल्याला जास्त तेलाचा पास्ता करायचा नाही, साधारण तेलाचा पास्ता आपल्याला करायचा आहे. आणि आपल्याला जर अजून त्यामध्ये साहित्य टाकायचं मटार, गाजर, तर आपण त्यामध्ये टाकू शकतो. कारण लेकरं भाजीपाला खायला कानकूस करतात, लेकरांना भाजीपाला आवडत नाही. तर अशा प्रकारे आपण पास्ता केला, त्यामध्ये पाला टाकून जर लेकरांना खाऊ घातलं तर आपल्या लेकरांच्या आरोग्यासाठी पण ते चांगलं आहे. तर त्यासाठी आज मी पत्ताकोबीचा पास्ता करणार आहे. कारण आमच्या घरात पत्ताकोबी सहसा लेकरं खात नाहीत. तर त्यासाठी कांदा थोडासा त्याचं कच्चापणा जाऊस्तरच आपल्याला तेलात परतून घ्यायचा आहे. कांदा आणि कोबी आणि कांदा आपल्याला संगतीनेच टाकायचा आहे. कांदा जास्त लाल करायचा नाही. कोबी आणि कांदा सारखाच परतून घ्यायचा आहे आपल्याला. त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत. कांदा आणि कोबी ज्या आपण सोबत जर टाकलं तर ते सोबतच चांगलं परतून निघतो. कांदा लाल करायचा नाही आपल्याला. त्यामध्ये आपण आता टमाटर टाकणार आहोत. टमाटा पण आबडधोबडच आपण परतून घेणार आहोत. एकदम टमाट्याची पेस्ट होऊस तर आपल्याला परतायचा नाही टमाटा. आता आपण टाकणार आहोत त्यामध्ये रेड चिली सॉस टाकणार आहोत 3 चमचे. आपल्याला चवीनुसार आपल्याला रेड चिली सॉस टाकायचा आहे. कोणाला जर जास्त तिखट लागत असेल त्यांनी जास्त तिखट लागत असेल तर जास्तीचं रेड चिली सॉस वापरायचा आहे. छोटासा पास्ता मसाला मी त्यामध्ये टाकणार आहे. आपल्याला जास्त मसाले वापरायचे नाही. थोड्या मसाल्यात पण चवदार आणि पौष्टिक असा आपल्याला पास्ता तयार करायचा आहे. माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आता यामध्ये आपण टाकणार आहोत टॅमॅटो सॉस. तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता. मी जास्त आंबट पण करणार नाही आणि जास्त मसाल्याचं पण करणार नाही. तर साधारण पास्ता मी बनवणार आहे. 1 चमचा मेयोनीज टाकते मी यामध्ये. मेयोनीजमुळे चांगली चव येते पास्त्याला. आपण बाहेरून आणतो पण ते एवढं चवदार पण नसतं बाहेरचं अन्न. आणि ते शिळं जरी असलं ते आपल्याला गरम करून देतात. आपल्याला आरोग्यासाठी चांगलं नसतं. घरचंच खायचं, स्वस्थ राहायचं. आता हे 1 शिट्टीमध्ये पास्ता किती सुंदर आपला शिजून तयार झाला होता. पास्ता आपल्याला फक्त सगळा मसाला पास्त्याला लागूच तरच आपल्याला पूर्ण परतून घ्यायचा. जास्त असा गाळ करायचा नाही पास्ता. जास्त गाळ जर आपण केला पास्ता तर तो एकदम तुटून जातो, गिजगिज होतो. मसाला चांगला आपल्याला त्यामध्ये पास्त्याला लागूच तर चांगला परतून घ्यायचा आहे. पास्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझी रेसिपी कशी वाटली ते सांगा. तुम्ही अशी रेसिपी करून पहा लेकरांना. आता पालेभाज्या जरी आपले लेकरं खात नाही तर अशा प्रकारे त्यांना पालेभाज्या खायची आपल्याला सवय लावायची, म्हणजे आपल्या लेकरांचं पण आरोग्य चांगलं राहतं.